229 अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, जाणून घेऊयात विचारशलाका या कार्यक्रमांतर्गत मकर संक्रांत याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. प्रिय श्रोते, शुभ नमस्ते. भारत देश हा विविध सण उत्सवांचा आणि आनंददायी पर्वांचा देश आहे. सणोत्सवांच्या याच शृंखलेत मकर संक्रांती हा सण देखील तितकाच मोलाचा. ही समग्र सृष्टी आम्हास नवदिशेने वाटचाल करण्यास शिकविते. मानवी जीवनात सम्यक क्रांती करण्यास प्रवृत्त करणारा सण म्हणजेच मकर संक्रांती. निसर्गात होणारे सम्यक परिवर्तन हे मानवाला देखील नवपरिवर्तनाच्या दिशेने मार्गस्थ होण्यास शिकवितात, प्रवृत्त करतात. असा आहे हा मकर संक्रांती सण. सूर्याचे कर्क वृत्तातून मकर वृत्तांत संक्रमण. खरे तर हे पृथ्वीचे संक्रमण मानावे, पण लोकव्यवहारात आपण सूर्याचे संक्रमण मानतो. संक्रमण आहे हे दुष्क्रमण नव्हे, हे विधायक संक्रमण. पुढे वाटचाल सूर्याची अर्थात संपूर्ण सृष्टीची वाटचाल. क्रांती, उत्तम क्रांती. जीवनात बदल हवा. निसर्ग बदलतोय, आम्ही का बदलू नये? अंतर्मनाची दुर्वृत्ती त्यागण्यास आणि सद्गुणांना धारण करण्यास मकर संक्रांती सदैव प्रवृत्त करणारी आहे. वेदात म्हटले आहे, उत्क्रामातः पुरुष मावपथा. हे मानसा, तू थांबू नकोस, पुढेच पुढे चालत राहा. समक्रांती कर, जीवनात बदल घडवून आण. अधोगतीला प्राप्त होऊ नकोस. क्रांती म्हणजेच श्रेष्ठ मार्गावर चालण्याचा नवसंकल्प. उत्क्रांती. सतत आम्हाला जीवनात परिवर्तन हवे आहे. मकर संक्रांती हा सण शेतीशी निगडीत मानला जातो. या सणाची कृष्णनिष्ठा आम्हा सर्वांना दृष्टीस पडते. बळीराजाच्या घामातून आणि कष्टातून प्राप्त झालेले नवान्न, शेतात किंवा मळ्यात आलेल्या नवधान्याचे वाण आम्ही काय करावे? ते स्वतः न भक्षता इतरांना द्यावे. म्हणूनच स्त्रिया एकमेकांना या वाणाचे दान करतात. शेतीमध्ये प्राप्त झालेले नवधान्य हे म्हणजेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ यांचा विनियोग प्रारंभी स्वतःसाठी न करता इतरांसाठी करावा. त्याचे दान करावे. नव्या धान्याचे दान एकमेकांना द्यावे. त्याचबरोबर हे नवान्न अग्निदेवतेला समर्पित करावे. अग्निदेवतेला समर्पित केल्याने खऱ्या अर्थाने या नवधान्याची सार्थकता दिसून येते. ऊसापासून बनलेले नवे गूळ आणि नवे तीळ एकमेकांना दिल्याने प्रेम आणि स्नेहाचा एक दुसऱ्यावर वर्षाव होतो. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश आम्ही एक दुसऱ्यांना देतो. तिळासारखी स्निग्धता आणि गुळासारखी गोडी आम्हा सर्वांच्या जीवनात यावी. आमचे जीवन आरोग्यदायी बनावे. पौष्टिकता आमच्यात यावी. शरीर बलिष्ठ व्हावे यासाठी तीळ आणि गूळ. पुराण ग्रंथात तिलस्नाई, तिलोद्वर्ती, तिलहोमी, तिलोदकी, तिलभुक, तिलदाताच षट तिला पापनाशण असे म्हटले आहे. म्हणजेच तीळ मिश्रित पाण्याने केलेली स्नान मोलाची असते. तिळाचे उठणे हे शरीर स्वच्छ करते. तिळाने आहुत्या दिल्या की अग्निहोत्र पवित्र होते. तिळाचे जलप्राशन केले की स्वास्थ्याचा लाभ होतो. तीळ मिश्रित अन्नपदार्थाचे भोजन केल्याने पौष्टिकता वाढीस लागते. आणि तिळाचे दान हे तर मानवी जीवनाला यश प्रदान करणारे आहे. दातृत्व भावना विकसित करणारा हा सण आहे. त्याबरोबरच आजच्या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे उत्तमोत्तम प्रकाशाचे आधिक्य. दिवस मोठा तर रात्र छोटी होणार, उष्णता वाढणार. उत्तरायणालाच देवयान असंही म्हटले आहे. उत्तरायणात वैदिक शास्त्रात फार महत्व आहे. त्यालाच देवयान देखील म्हटले आहे. या उत्तरायणात देहाचे त्याग केल्यास आत्मा हा सूर्यलोकातून प्रकाश मार्गाने प्रयाण करतो अशी संकल्पना आहे. महाभारतात शरशय्येवरील पितामह भीष्म उत्तरायणामध्येच आपला देह त्यागतात. म्हणूनच सर्व दृष्टीने मकर संक्रांती हा पर्व, हा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि दातृत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांती पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार श्रोते आपण ऐकलेत.